नमस्कार. आज मी बनवणार आहे पनीर बटरची रेसिपी. त्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. विकतचं पनीर आहे, मी घरी बनवलेलं नाही आहे. घरी जे पनीर बनवतात त्याची पण रेसिपी मी लवकरच शेअर करीन. त्यासाठी मी मध्यम आकाराचे पीस कट करून घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये थोडंसं बटर घालून त्यामध्ये पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. दोन्हीकडून आलटून पलटून फ्राय करून त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ, थोडीशी चटणी घालून मी बाजूला ठेवून घेणार आहे. त्याच्यानंतर भांड्यामध्ये आणखी थोडं बटर घालायचं आहे. बटरमध्ये घालणार आहे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत चिरून. ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यातच 3 मध्यम आकाराचे टमाटर घेतलेले आहेत, ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्यामध्ये घालणार आहे मी काजू, एक 7-8-10 काजू असतील, ते पण त्यामध्ये भाजून घेऊया, मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे लसूण 8 ते 10 पाकळ्या, 1 चमचा तीळ आणि आलं थोडंसं घालणार आहे. माझ्याकडे थोडंसंच होतं, त्यामध्ये थोडंसंच त्यामध्ये घालणार आहे. सगळं मिक्स करून घेऊया आपण भाजून व्यवस्थित. त्याच्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवूया. कोथिंबीर थोडीशी घालूया आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर परत मी गॅसवरती भांडं ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल आणि बटर मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये मी फोडणी घालणार आहे आता. खडा मसाला घालूया, 2 वेलची, 1 दालचिनी, 1 तमालपत्र आणि जो आपण मिक्सरला वाटलेला मसाला होता तो त्यामध्ये मिक्स करणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्ये मी चवीनुसार चटणी घालणार आहे, जेवढं तुम्हाला आवडतं. मी 2 चमचे घालणार आहे. मिक्स झाल्यानंतर 2 चमचे चटणी मला पुरेसे आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. मिक्स करून घेऊया आपण. त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी त्यामध्ये ओतणार आहे. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. झाकून घेऊया. मसाला आपला उकळी आलेला आहे, त्यामध्ये घालूया आता पनीर जे फ्राय केलेलं होतं ते. ह्याच्यामध्ये तुम्ही वरून बटर घालणार असला तर तेही घालू शकता आवडीनुसार. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. परत एकदा मिक्स करून त्यावरती प्लेट झाकलेले आहे. ही दुधावरची साय आहे, ते मिक्स करून मी त्या भांड्यामध्ये घालणार आहे. पनीरमध्ये थोडं चवीला चांगलं होतं. विकतची पण क्रीम तुम्ही आणून घालू शकता. मिक्स करून घेऊया. तर खाण्यासाठी आपलं पनीर बटर तयार झालेलं आहे. एकदा नक्की ट्राय करा. चवीला खूप छान होतं. चपाती बरोबर, पराठ्याबरोबर. तर अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या पद्धतीने ज्या बनवते ती तुमच्याशी शेअर करेन. भेटूया पुन्हा नवीन रेसिपीमध्ये. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच पुन्हा एका रेसिपीमध्ये. रेसिपी आवडली असली तर लाईक नक्की करा.